श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामीच्या कपाळावरील केंद्रबिंदूला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. श्री स्वामी समर्थ. जर तू प्रामाणिक आहेस, जर तू कोणाचं वाईट कधीच केलं नाही, जर तू दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानलास, तरीही तुझ्या वाट्याला दुःखच का येतो हा प्रश्न कदाचित तुझ्या मनात आला असेल. अनेकदा असं वाटतं की खोटं बोलणारे, फसवणूक करणारे लोक, विश्वासघात करणारे माणूस पुढे जातात आणि सत्याचा मार्ग धरून चालणारा माणूस मात्र प्रत्येक पावलावर परीक्षा देत राहतो. अशा वेळी मन थकून जातं, श्रद्धा डळमळते आणि स्वतःलाच प्रश्न पडतो, मी प्रामाणिक राहून काही चूक तर करत नाही. पण भक्तांनो, इथे स्वामी समर्थ महाराज आपल्याला एक अतिशय गोड आणि जीवन बदलून टाकणारा संदेश देतात. स्वामी म्हणतात, वेळेवर विश्वास ठेवा, ते सर्व काही बदलते. आजचे अश्रू आहेत ते सुद्धा आनंदाचे मोती बनतील. आजचे अपयश वाटत आहे ते सुद्धा तुमच्या मोठ्या यशाच्या पाया ठरेल. परमेश्वराच्या दरबारात न्याय उशिरा मिळू शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. प्रामाणिक माणसाचा प्रवास नेहमीच कठीण असतो, कारण त्याला फक्त यशासाठी नव्हे तर चारित्र्यासाठी घडवलं जात असतं. सोनं जसं अग्नीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसेच प्रामाणिक मनुष्य संकटाच्या आगीतून अधिक तेजस्वी बनत जातो. म्हणून स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, घाई करू नकोस. वेळेचे आधी फळ मिळेल तर त्याची किंमत राहत नाही. योग्य वेळी मिळालेलं फळ आयुष्यभर टिकतं, असं हे प्रवचन त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जे आयुष्यभर सत्याच्या मार्गाने चालले, पण तरीही दुःख, अपमान, आर्थिक अडचणी, विश्वासघात आणि संघर्ष याचा सामना करत आहे. जर तुला कधी वाटत असेल की देवाने तुला विसरला आहे, तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक, कारण कदाचित स्वामी समर्थ तुझ्याशी बोलत आहे. या वचन प्राप्ती आपण जाणून घेणार आहोत. प्रामाणिक माणसाला यश उशीर का मिळतं? स्वामी वेळेवर विश्वास ठेवायला का सांगतात? संकटाचा खरा अर्थ काय आहे आणि अशी कोणती चिन्हे आहेत जे सांगतात की तुमच्या आयुष्यातील अंधार संपत आला आहे? म्हणून मन शांत करा, स्वामीचे स्मरण करा आणि संपूर्ण श्रद्धेने एकदा मनात श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा. हे शब्द फक्त उच्चार नाही, ते तुमच्या आयुष्यातील नवी दिशा देणारी शक्ती आहे. असा हा संदेश तुमच्या मनात आशेचा दिवा पेटवेल आणि कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकरा, तुला वाटत असले की तुझ्या आयुष्यात उशीर होत आहे, पण लक्षात ठेव, उशीर आणि अंधार हे कायमचे नसतात. रात्री कितीही मोठी असली तरी तिचा शेवट सूर्योदयानेच होतो. तसेच तुझ्या आयुष्यातील संघर्ष, दुःख आणि अपयश याचाही एक शेवट आहे. तू फक्त धीर सोडू नकोस. अनेक लोक विचारतात, स्वामी प्रामाणिक माणसाला इतक्या परीक्षा का द्यायचे? उत्तर स्वामी अतिशय साधा शब्दात देतात. ज्या झाडाला गोड फळे यायचे असतात त्या झाडाला वाढवण्यासाठी वेळ लागतो, पण काहीतरी झुडपं फार लवकर वाढतात. म्हणून कोणी किती लवकर पुढे गेला यावरून त्याचे यश ठरत नाही. खरे यश तेच जे आयुष्यभर टिकतं, जे मनाला समाधान देतं आणि ज्यामुळे दुसऱ्याचंही भलं होतं. स्वामी सांगतात, तुझ्या प्रामाणिकपणाची परीक्षा लोक घेत नाही, काळ घेतो. जेव्हा परिस्थिती कठीण असते तेव्हा खोटा माणूस सहज मार्ग निवडतो, फसवणूक करतो, विश्वास तोडतो, खोटं बोलतो आणि काही काळासाठी पुढे गेल्यासारखा दिसतो. पण त्याच्या मार्गावर चालणारा माणूस स्वतःची मूळ सोडत नाही. त्याला माहीत असतं की चुकीच्या मार्गाने मिळालेलं सुख क्षणिक असतं, तर योग्य मार्गाने मिळालेले आनंद चिरंतन नसतो. तुम्ही कधी नदीकडे लक्ष दिलं आहे का? नदीला समुद्रापर्यंत पोचवण्यासाठी किती वेळ द्यावे लागतात? कधी ते खडकावर आदळते, कधी खोल दरीतून वाहते, तर कधी शांतपणे पुढे सरकते. पण ते थांबत नाही, कारण
त्याला माहीत असतं की तिची अंतिम ध्येय समुद्र आहे. तसेच तुम्हीही आयुष्यात कितीही अडथळे आले तरी तुमचे चालणं थांबू देऊ नका, कारण जो थांबतो तो हरतो आणि जो श्रद्धेने पुढे चालत राहतो त्याला स्वामी स्वतः योग्य ठिकाणी पोहोचवतात. स्वामी म्हणतात, लोकांनी तुझ्यावर अन्याय केला म्हणून तू कुणावरही अन्याय करू नकोस. लोकांनी तुझ्याशी खोटं बोललं म्हणून तू सत्य सोडू नकोस. जग बदललं म्हणून तू तुझे संस्कार बदलू नकोस, कारण प्रत्येक माणूस त्याच्या कर्माचं फळ स्वतःच भोगतो. दुसऱ्याच्या चुकीमुळे स्वतःचे चांगलेपण गमावणं हे सर्वात मोठी हार असते. कधी कधी तुम्ही मनापासून एखाद्याची मदत करता, पण त्याच व्यक्तीकडून विश्वासघात मिळतो. त्या क्षणी मनाला खूप वेदना होतात. वाटतं आता कोणासाठी काहीच करू नये, पण स्वामी सांगतात, तू केलेली मदत त्या व्यक्तीसाठी नव्हती, ते तुझ्या कर्मासाठी होते. चांगले कर्म कधीच वाया जात नाही. त्याचं फळ कधी, कुठे आणि कोणत्या रूपाने मिळेल हे माणसाला दिसत नाही, पण परमेश्वराच्या लेखात त्याची नोंद कायम राहते. म्हणूनच भक्तांनो, वेळेवर विश्वास ठेवा. आज जे दार बंद झाले आहे, कदाचित ते तुमच्यासाठी नव्हतं. उद्या त्यापेक्षा मोठं दार उघडण्यासाठी स्वामी तुम्हाला थांबवत असतील. प्रत्येक नकारामागे एक मोठं स्वीकार दडलेला असतो. प्रत्येक अपयशामागे एक मूल्यवान शिकवण असते आणि प्रत्येक संघर्षामागे तुमच्या भविष्यातील सामर्थ्य घडत असतं. स्वामी समर्थ म्हणतात, घाई करणारा माणूस अनेकदा चुकीचा निर्णय घेतो, पण संयम ठेवणारा माणूस योग्य वेळेची वाट पाहतो आणि त्याच वेळी त्याचा भाग्य उजळतं. म्हणून आयुष्याची तुलना दुसऱ्याशी करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे, प्रत्येकाची वेळ वेगळी आहे आणि प्रत्येकाच्या नशिबाची लेखणी वेगळी आहे. तुम्ही फक्त तुमचे कर्म प्रामाणिक करत राहा. तुमच्या मनात श्रद्धा जीवन ठेवा. स्वामीचे नाव सोडू नका, कारण ज्या क्षणी सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, त्या क्षणी स्वामी अदृश्यपणे तुमच्यासाठी नवा मार्ग तयार करत असतात. तुम्हाला जो मार्ग लगेच दिसणार नाही, पण योग्य वेळी आल्यावर, मागे वळून पाहिल्यावर नक्की समजेल की प्रत्येक विलंबामागे स्वामीची कृपा दडलेली होती. म्हणून आज जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील तर त्यांना कमजोर समजू नका. हे अश्रू तुमच्या संघर्षाचे साक्षीदार आहेत आणि संघर्षानंतरच विजयाची खरी किंमत समजते. विश्वास ठेवा, प्रामाणिक माणसाचा पराभव होत नाही, त्याचा विजय फक्त थोडा वेळ लागतो. म्हणून स्वामी पुन्हा एकदा सांगतात, वेळेवर विश्वास ठेवा, ते सर्व काही बदलते. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक संघर्षाला अर्थ आहे. विनाकारण कोणाच्याही आयुष्यात दुःख येत नाही. प्रत्येक वेदना तुला काहीतरी शिकवण्यासाठी येते. प्रत्येक अपयश तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी येते आणि प्रत्येक प्रतीक्षा तुला योग्य वेळेची किंमत समजून सांगण्यासाठी येते. आज अनेक लोक प्रामाणिकपणाला कमजोर समजतात. जो शांत राहतो त्याला भित्रा म्हणतात. जो कुणाशी वाद घालत नाही त्याला कमी लेखतात. जो प्रत्येकाशी प्रेमाने वागतो त्याला मूर्ख समजतात. पण स्वामी म्हणतात, शांत राहणारा प्रत्येक माणूस कमकुवत नसतो. अनेक वेळा तो इतक्या सामर्थ्यवान नसतो की त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज वाटत नाही. पर्वत कधी स्वतःची उंची सांगत नाही, समुद्र कधी स्वतःची खोली सांगत नाही. तसेच खरा माणूस आपल्या गुणाचा गाजावाजा करत नाही. तुमच्या आयुष्यात असे काही क्षणिक आले असतील जेव्हा तुम्ही मनापासून मेहनत केलं, पण यश दुसऱ्याला मिळालं. तुमच्या डोळ्यासमोर कमी मेहनत करणारी माणसं पुढे गेली. त्यामुळे मनात प्रश्न निर्माण झाला, देव माझ्या वाट्याला हा अन्याय का? पण स्वामी सांगतात, जे तुला दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. प्रत्येकाच्या जीवनात हिशोब वेगळा असतो. तू फक्त तुझ्या कर्माचा विचार कर. कधी कधी शेतकरी बी पेरतो आणि अनेक दिवस काही दिसतच नाही. जमिनीवर शांत असते. पाहणाऱ्याला वाटतं की काहीच घडलं नाही, पण त्या मातीत बीज हळूहळू रुजत असतो. योग्य वेळ आल्यावर त्यातून हिरवं रोपटं बाहेर येतो. तुमच्या आयुष्यातही तसंच आहे. आज तुम्ही करत असलेली प्रामाणिक मेहनत कदाचित जगाला दिसत नसेल, पण काळाच्या माती
तिची मुळं खोलवर रुजत आहे. योग्य वेळ आली की तुमच्या यशाचा झाड इतकं मोठं होईल की त्याच्या सावलीत अनेक लोक उभे राहतील. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.